नमस्कार. मी राजकुमार दिगडे. या गावामध्ये आम्ही हे शिबिर घ्यायचं ठरवलं. काही कामानिमित्त काही खेड्यांमध्ये गेल्यानंतर तिथला जो तरुण वर्ग आहे तो प्रचंड निराशेच्या गर्तेत आम्हाला दिसला. त्यांचे प्रश्न आमच्या मनाला चीड आणणारे होते. त्यांचं म्हणणं असं की जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस धान्याचं जे उत्पादन आहे ते जवळजवळ 50 दशलक्ष टनाच्या आसपास होतं. आणि आज धान्याचं उत्पादन जर आपण बघितलं तर 350 दशलक्ष टनाच्या वर गेलेलं आहे. जी माणसं उपाशी राहत होती त्या माणसाच्या ताटात आज अन्न शिल्लक राहायला लागलेलं आहे. आणि इथून या भारत देशातून निर्यात व्हायला लागलेला आहे. ही आमच्या बापानं केलेली किमया आहे. आमच्या बापानं उत्पादन वाढवून गुन्हा केला का असे जेव्हा प्रश्न ते विचारतात तेव्हा आम्ही अनुत्तरित निरुत्तर होतो. त्यांच्या मनात आणखी काही प्रश्न आहेत का? आणि त्या प्रश्नांना साजेसं उत्तर देण्यासाठी, समर्पक उत्तर देण्यासाठी ही जी तज्ज्ञांची टीम आम्ही या गावामध्ये बोलावली. तर आज पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली मांडणी या सर्वांनी केली. या शिबिरासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आलेले आहेत. विद्यार्थी तर आपले प्रश्न घेऊन आलेच, पण त्यासोबतच कारंजाचे आमच्या समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय हंसराजजी शेंडे साहेब, त्याचप्रमाणे शेतकरी नेते गजानन भाऊ अहमदाबादकर, नागपूरचे प्राध्यापक नामा जाधव सर, मानोरा इथून प्राध्यापक जय चव्हाण सर. खरं म्हणजे ते स्वतः दिव्यांग आहेत तरीसुद्धा ते अशा कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतात. भटक्या विमुक्त जातीसाठी काम करणारे आमचे राजूभाऊ अताडे, डॉक्टर चंदन शिवे, हे सर्व लोक या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. नाशिकवरून इथे खास आलेले डॉक्टर गोपाल उपाध्ये सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. दुसऱ्या सत्रामध्ये आणखीनही यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थी आणि हे तज्ज्ञ लोक यांच्या विचार मंथनातून आम्हाला अशी खात्री आहे